नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत नवीन माणसाने स्वामी सेवा कशी करावी. तर असे भरपूर सेवेकरी असतील की ज्यांना वाटत असेल, त्यांची इच्छा असेल की आपण ही स्वामी सेवा सुरू करावी, पण त्यांच्या मनात प्रश्न असेल की स्वामी सेवा कशी सुरू करावी, स्वामी सेवेचे काही नियम आहेत का, काही अटी आहेत का. तर अशा सेवेकऱ्यांसाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्वामी भक्तांनो, जो कोणी नवीन आहे स्वामी सेवेमध्ये आणि त्यांची खूप इच्छा आहे की आपण सेवा सुरू करावी, स्वामींची सेवा करावी, पण त्यांना त्यांच्या मनात प्रश्न असतो की सेवा कशी सुरू करावी, किंवा मग सेवेचे काही नियम आहेत का, काही अटी आहेत का. त्याच्यामुळे बहुतेक सेवेकरी सेवा सुरू करण्यासाठी घाबरत असतात, पण घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही सेवा कधीही सुरू करू शकता. तर म्हणजे तुम्ही ती कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात. तर जर तुम्ही गुरुवारपासून सुरू केली तर ती अतिउत्तम. कारण सेवा करायची म्हटली स्वामींची तर ते गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो. तो गुरुवारपासून सेवा सुरू केली तर ती अतिउत्तम ठरेल. कारण सेवेचे कुठलेच असे कठीण नियम नाही आहेत की तुम्हाला ती त्या वेळेला आणि त्या दिवशीच करावी, असं काही नाहीये. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही गुरुवारपासूनच सुरू करा, कारण गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो. तर त्या दिवशी सेवा जर तुम्ही सुरू केली तर ती अतिउत्तम असेल. आणि सेवा करायची म्हटलं तर तुम्हाला सेवेची माहिती ही स्वामींच्या केंद्रातून किंवा स्वामींच्या मठातून मिळेलच, पण मी यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की नवीन माणसाने सेवा कशी सुरू करायची आणि कुठे करावी, कशी करावी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. तर स्वामी भक्तांनो, तर जो कोणी नवीन असेल सेवेकरी, जो कोणी नवीन सुरुवात करत असेल सेवेची, तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला अगोदर जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे, किंवा मग स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे. आणि ज्यांच्या कोणाच्या घरात स्वामींची मूर्ती असेल तर त्यांनी रोज स्वामींच्या मूर्तीला अंघोळ घालायची आहे. कारण घरात स्वामींची मूर्ती असणे म्हणजेच स्वामींचा घरात वास असणे. कारण स्वतः स्वामी आपल्या घरात असतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वच्छ रोज स्वामींना अंघोळ घालायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर स्वच्छ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तर म्हणजे तुम्हाला नित्य देवपूजा रोजप्रमाणे देवपूजा करायची आहे. तर स्वामी भक्तांना एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे, जो की निशंक हो, निर्भय हो म्हणणारे. तो तुम्हाला स्वामींच्या नित्य सेवा या पुस्तकात मिळणार नाही, पण तुम्ही जर तो आपल्या गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च केला तर तुम्हाला तो मिळेल. आणि तो तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळेस. तो तुमच्यावर आहे, तुम्ही 5 वेळेस सुद्धा म्हणू शकतात किंवा मग 11 वेळेस सुद्धा म्हणू शकतात. तर तारक मंत्रामुळे मनातील भीती दूर होते आणि आपल्यावरील जे काही संकट असेल ते दूर होते. कारण तारक मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे. तो तुम्ही कधीही म्हणू शकतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तो म्हणू शकतात. तर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तो मोबाईलवर लावून तो फक्त ऐकला तरी खूप आहे. तर स्वामी भक्तांनो, एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या नित्य सेवा या पुस्तकातून कालभैरव अष्टक म्हणायचे आहे. कालभैरव अष्टक हे तुम्हाला स्वामींच्या नित्य सेवा या पुस्तकात मिळेल. तर तुम्हाला ते कालभैरव अष्टक म्हणायचे आहे, तर ते एक वेळेस म्हणायचे आहे. तर एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, हा तुम्हाला जप करायचा आहे 1 माळ. तो तुम्हाला तुळशी माळ वापरून किंवा रुद्राक्ष माळ वापरून तुम्हाला तो जप करायचा आहे. तर हा जप तुम्हाला 1 वेळेस करायचा आहे. तुम्हाला जर अजून करायचा असेल तर तुम्ही तो 11 वेळेस किंवा 3 वेळेस सुद्धा किंवा 5 वेळेस सुद्धा करू शकता. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारची सेवा आहे. खूप सोपी अशी सेवा आहे. तुम्ही करा. कारण स्वामींच्या नामामध्ये खूप ताकद आहे.
आणि स्वामी आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी असतात. तर स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात आणि स्वामींची इच्छा असेल तरच सेवेकरी स्वामींच्या सेवेमध्ये येतो आणि सेवा सुरू करतो. तर स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नसते. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारची सेवा आहे ती तुम्ही करा. प्रत्येक सेवेकराने ही सेवा केली पाहिजे. कारण या सेवेमध्ये खूप ताकद आहे. स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे. स्वामींची सेवा करणे म्हणजे त्याला भाग्य लागते. तर स्वामी भक्तांनो, अशी सेवा आहे तुम्ही करा, त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल. फक्त 3 सेवा आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे एक वेळेस. दुसरं तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक वेळेस आणि स्वामी समर्थांचा जप करायचा आहे तुम्हाला 1 माळ. तर रोज तुम्ही करू शकतात आणि रोज केली पाहिजे. तर नित्य सेवा आहे ही तुम्ही नित्य करा. याचे फळ तुम्हाला लवकर मिळेल. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.